पवारांच्या एनसीपीचे एनडीए सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली आहेत। पवारांचे आमदार हे एनसीपीच्या रस्त्यावरती असल्याची माहिती आहे। पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एनडीए सोबत चला बहुतांश आमदारांचं मत आहे। जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बाह्य शक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत। या बाह्य शक्ती मोदी अमित शहा आहेत। संजय राऊत यांची टीका, तर पक्षात काय अडचणी असतील तर पवार दूर करतील, राऊतांची प्रतिक्रिया। जातीय आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंत पाटील जाणार नाहीत। संजय राऊत यांचं वक्तव्य, ते कोणत्या गटात सामील होऊन एक वेगळा विचार करतील असं वाटत नाही, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील यांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे बघा। स्वतःच्या पक्षाची वाताहत होतीये, त्याकडे दुर्लक्ष करू नका। त्याकडे पहिलं लक्ष द्या, नंतर दुसऱ्यांना प्रमाणपत्र वाटा। राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती। एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि त्या दौऱ्याला महत्त्व। केंद्रामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचीही सूत्रांची माहिती। ठाकरे सेनेचे फुटीर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये भेट होण्याची शक्यता आहे। भेटीमध्ये मतदारसंघातील विविध विषयांवरती चर्चा होणार असल्याची माहिती। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र। शिंदे सेनेत विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रामधून दावा करण्यात आलाय। शिंदे सेनेत विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। ऑपरेशन थांबणार नाही, बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत सामंतांचं विधान। मवियाच्या आमदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावरती विश्वास आहे, सामंतांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आज श्रीकांत शिंदेंचा दौरा। उपसभापती म्हणून निवडून आल्यानंतर सचिन अहिर यांचा आज नागरी सत्कार। वरळी बीडीडी समोर सत्कार कार्यक्रमाचं आयोजन। सुनेत्र पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः यावेळेस नोटीस पाठवली की यामागे दुसरा कोण आहे। नोटीसी संदर्भात पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांकडून शोध घेतला जाणार आहे, सूत्रांची ही सगळी माहिती। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही आमची इच्छा आहे। सुनेत्र पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटील यांचं सूचक विधान। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काल रात्री महत्त्वाची बैठक। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती। महामंडळ वाटप आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसंदर्भात चर्चा। संघटनात्मक बांधणीवर देखील चर्चा झाल्याची माहिती। विनायक राऊतांची सून गिरीजा राऊत आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। गिरीजा राऊत पत्राद्वारे निवेदन देणार। गिरीजा राऊत यांच्याकडून विनायक राऊत यांच्या कुटुंबियांविरोधात मानसिक छळ आणि जादूटोणा तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल। ठाकरेंनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्री निवासस्थानी बोलावलं। नाशिकमधील नगरसेवकांसोबत बुधवारी मातोश्री निवासस्थानी बैठक होणार आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर्स। बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख आहे। बॅनरवरील मजकुरामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मनसे नेत्यांनी घेतली मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत केलेदार यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। आमिर खानचे तिसरे लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार आहे। आमिर खान सामाजिक कामं करतो याचा अर्थ तो काहीही करू शकतो असं नाही, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप आहे। सोयाबीन बियाणे न उगवण्याच्या प्रश्नावरती भाजपचे आमदार हरीश पिंपळे आक्रमक। पिंपळेंकडून सरकारला आंदोलन आणि आमदारकीच्या राजीनाम्याचा इशारा। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1722 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल। कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केली आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं स्पष्टीकरण, तर धैर्यशील मोहिते पाटलांची चौकशी होणार, जयकुमार गोरे यांची माहिती। आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन। सोयाबीनचे पेरलेलं बियाणं बोगस निघालं, त्यामुळे आता यावरती लक्ष घालण्याची मागणी। बियाणे कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी, राणा यांची मागणी आहे।
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात. पदोन्नती आणि बदली प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे. पालकमंत्री आबिटकरांसह हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पदही अपात्र. पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का. नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही अपात्र ठरवलं. इथेनॉल संदर्भात चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून नागपूरमध्ये सायबर पोलिसांकडून 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवरती गुन्हा दाखल. नितीन गडकरी यांच्या नावाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप आहे. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील मारहाणीचं प्रकरण. शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे रमेश म्हात्रे याला ऍडमिट करण्यात आलं. चेंबूरमधील झाड दुर्घटनेप्रकरणी आता चौकशी समितीचं निसर्गावरती खापर फोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस. चेंबूर दुर्घटना प्रकरणातील अहवाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. अहवालामध्ये बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. चेंबूर दुर्घटना प्रकरणातील चौकशी अहवालावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. अंधेरीच्या साकीनाकामधील मॅनहोल मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर. बीएमसी अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये यावेळेस या संपूर्ण परस्पर विरोधी माहिती आढळल्याचं नमूद करण्यात आलं. संबंधित कामाचा कंत्राटदारावरती देखील यावेळेस ठपका ठेवण्यात आला होता. मात्र कंत्राटदार आता सध्या फरार असल्याची माहिती समोर येते. पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी स्थापन. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली समिती ही 1 महिन्यामध्ये प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख यांच्याप्रती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 8 जुलैच्या दुर्घटनेमध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखांना अभय मिळाल्याची चर्चा रंगतेय. मुंबईमध्ये 4 प्रवेशद्वारांच्या प्रकल्पाला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या 4 प्रवेशद्वार उभारण्याचे महापौर रितू तावडे यांची आग्रही मागणी आहे. जागेअभावी 4 प्रवेशद्वारांचा प्रकल्प रद्द होण्याची चिन्ह आहेत. पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसचे छापे. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन एटीएसकडे चौकशी सुरू आहे. सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. पुणे विभागामध्ये 37.69 लाखांचा भेळसळयुक्त अन्नसाठा जप्त. अन्न औषध प्रशासनाच्या पुणे विभागाची 7 जिल्ह्यातील 7 ठिकाणी कारवाई. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई. याराना फॅमिली गार्डन, इंडियन तंदूर आणि द हिट फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचं समोर. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. 6 महिन्यामध्ये 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री. दूध भेसळ प्रकरणामध्ये आरोपीच्या सेल रजिस्टरमधून धक्कादायक माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरमधील डॉन बाबा फरजानच्या दुसऱ्या घरावर देखील पोलिसांची धाड. महत्त्वाचे पुरावे, संशयास्पद मुद्देमालाचा शोध सुरू आहे. पहिल्या घरावरील धाडीत 5,58,00,000ची रोकड, सोन्याचे दागिनेही जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम आहे. मोहटा देवी मंदिर परिसरातील हातगाड्या, टपऱ्या हटवण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेची मोठी कारवाई आहे. मालगाडीवरील ओव्हरहेड वायर पकडल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. नागपूर रेल्वे स्थानकातील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे आणि या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. श्रीरामपूर बंदला सलग 3ऱ्या दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर बेमुदत बंद आहे. आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सूत्रधारावरती मकोका कायद्यान्वये कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेची दुरावस्था झाली आहे. शाळेच्या छताला गळती लागली आहे. विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था नाहीये. कॉम्प्युटर लॅब उद्घाटनाअभावी धूळ खात पडू नये. गावच्या मातंगावाडीतलं अतिक्रमण प्रकरण तापलंय. अतिक्रमण हटवण्याच्या आदेशानंतरही कारवाईमध्ये दिरंगाई केली जाते. शेगाव नगरपालिका प्रशासनाला उच्च न्यायालयानं फटकारलंय.
शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये चौकशी सुरू असताना मुख्याध्यापकाकडून नियमभंग, अधिकार नसताना मुख्याध्यापकाने इतर शिक्षकांचे 2 महिन्यांचं वेतन काढलं। शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। बुलढाण्याच्या कंबरखेड गवंढळा या गावात वर्षभरापासून बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बससाठी आगारातच शाळा भरवली आहे। प्रशासनाकडून 2 दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलंय। पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था। पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 बसेस या स्पेशल बस सोडण्यात येणार आहेत। जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश असेल। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतली आहे। भाजप सर्वतोपरी मदत करणार, चव्हाण यांचं आश्वासन। रवींद्र चव्हाण यांनी पहाटे माऊलींच्या पालखीचं दर्शनही घेतलं। पुण्यामध्ये उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। धरणांमधील उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेचा हा निर्णय आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या 16.89 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 10 दिवसात पाऊस न झाल्यास शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती आहे। विरचक या धरणामध्ये 47% पाणी साठा आहे, मात्र गाळ्यामुळे वापर योग्य पाणी कमी आहे। गरज पडल्यास शेतीसाठीचे पाणी बंद करण्याचे संकेत आहेत। भंडारा शहराचा पाणी पुरवठा आज पूर्णपणे आणि उद्या देखील पूर्णपणे बंद असेल। जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय आहे। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन आहे। धाराशिवमधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक आहे। धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत। गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42% पाणीसाठा होता। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून पावसाचा खंड आहे। कोळी पिकं करपू लागली, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर केला जातोय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांदन व्हॅली परिसरात पर्यटनाला बंदी। भंडारदरा परिसरामध्ये घाटमाथ्यावरती संततधार सुरू असल्यानं अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय आहे। अहिल्यानगरच्या अकोल्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे घाटधर तसेच भंडारदरा रतनवाडी परिसरात भात लागवडीला वेग आलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस, पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवरती दिवसभर शेतात थांबण्याची वेळ येते।